तर जय शिवराय भावांनो. तर आजचा एक टॉपिक आहे आपला हस्तमैथुनवरती कंट्रोल कसं करायचं, म्हणजे कंट्रोल करायचं भावांना. म्हणजे इच्छा तर आहे भरपूर सोडायची, या घाण गोष्टी करायच्या नाहीत, पण स्वतःच्या मनावर कंट्रोलच राहत नाही. 10-12 दिवस राहिला किंवा 4 दिवस राहिला, 2 दिवस राहिला की लगेच ती गोष्ट करू वाटते आपल्याला. सोप्या भाषेत म्हणजे एकदम सोप्या भाषेत हस्तमैथुनला आपण मुठ्ठा मारणे म्हणतो. ठीक आहे, ह्याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ बनवला आहे, पण त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण सांगितल्या नाही त्या की कंट्रोल कसं करायचं. ठीक आहे, एक 4-5 मुद्दे तुम्हाला सांगतो. त्याच्यावरती मी इंस्टाग्रामला पोस्ट पण केलेली. ठीक आहे ना, लैंगिक इच्छेवरती कंट्रोल कसं करायचं त्याच्यामधलीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ती पोस्ट ह्याच्यावरती करता येत नाही कारण ती फोटो आहेत. ठीक आहे ना, त्यासाठी व्हिडिओ बनवायला लागलो. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर भावांनो, सगळ्यात सोपी गोष्ट असते, जर तुम्ही तुमच्या दैनिक दिनचर्येमध्ये नॉर्मल जरी बदल केला तर ह्याच्यामधनं तुम्ही मुक्त होऊ शकता. असं काही लय अवघड नाही किंवा जेल नाही की तुम्ही ह्याच्यातून निघू शकत नाही. ठीक आहे, तर बदल काय आहे, जसं की लवकर उठणे, प्राणायाम करणे म्हणजे व्यायाम करणे. ठीक आहे, चांगलं अन्न खाणे, याच्यामुळे तुमच्या सकारात्मकता येईल. ठीक आहे, ह्या गोष्टीपासून तुम्ही लांब जाचाल. ठीक आहे ना. तर दुसरा मुद्दा, जसं की मी तुम्हाला सांगतो आता माझं कसं आहे, माझं कंट्रोल कसं राहतं. माझ्याकडे असे काम असतात, मी एडिटिंग करतो. ठीक आहे, एडिटिंगला मला रोज 2-3 तास द्यावं लागतात. त्यासोबतच मला व्हिडिओसाठी कंटेंट हुडकावं लागतो. त्यासोबत मी व्यायाम करतो. ठीक आहे, त्यासाठी मी दिवसभर काम पण करतो. आता ह्या 4 गोष्टीमध्ये माझं माइंडसेट त्या गोष्टीकडे जातच नाही. ठीक आहे ना, म्हणजे मला असे विचारच येत नाहीत. मी 6-6, 7-7 महिने त्या गोष्टीवर कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, आणि ती गोष्ट मी कधी केलेली पण नाही. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, राहतं कंट्रोल. जर तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त झाला, तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन झाले, तर त्या गोष्टी तुम्ही विसरू शकता. ठीक आहे, काय लय अवघड नाही की ते तुम्ही त्याला सोडू शकत नाही. ठीक आहे ना, एकदम सोपी गोष्ट आहे, एकदम सोप्या पद्धतीने सोडू शकता. जर तुम्ही असे आरी पडली की बाबा नाही ना, आज माझं मन झाले करावंच लागतंय आणि मी आज नाही करणं किंवा नाही केलं. ठीक आहे ना, तर स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवा, कंट्रोल ठेवा आणि स्वतःला कामात व्यस्त करा. सगळ्यात आधी ते विचार कधी येतात मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एकटं बसलेला असता. ठीक आहे ना, दुपारी किंवा संध्याकाळी एकटं बसतो आपण. ठीक आहे, मोबाईल बघत बसतो, रील येतात, रीलचा पण भरपूर परिणाम होतो. ठीक आहे ना, ते पण त्या गोष्ट जरा कमी करा, तशा रील बघायच्या. त्याला नॉट इंटरेस्टिंग करा. इंस्टाग्रामला सिस्टम आहे. ठीक आहे ना, जे रील तुम्हाला आवडतात फिटनेसच्या त्याला इंटरेस्टिंग करा. ठीक आहे भावांनो, जर आपल्याला आपल्या लैंगिक इच्छेवर जर कंट्रोल मिळवायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या मनावरती कंट्रोल ठेवावं लागेल. ठीक आहे ना, सगळ्यात आधी आपल्याला मनावरती विजय मिळवावा लागेल. जर आपण आपल्या मनावरती जर विजय मिळवला तर आपण आपल्या आयुष्यात काही करू शकतो. ठीक आहे, काही अशक्य गोष्टी करू शकतो. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्या मनावरती आपल्याला कंट्रोल ठेवावं लागेल. ठीक आहे ना. लैंगिक इच्छेवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण आज समाजामध्ये आपण बघू शकतो काही तरुण उद्ध्वस्त झाले. ठीक आहे ना, आपण नॉर्मल केवळ मनोरंजनासाठी ह्या गोष्टी करतो. ठीक आहे, म्हणजे मजा येण्यासाठी. ठीक, किती मिनिटं आपण मजा घेतो. ठीक आहे, 2 मिनिट, पण भावानो 1000 रक्ताच्या थेंबापासून 1 वीर्याचा थेंब बनतो. ठीक आहे, एक, ते आपण फक्त मजेसाठी, फक्त माइंडसाठीच वाया घालवलो ना, फक्त या माइंडमुळं. तर ही कंट्रोलमध्ये ठेवा सगळ्यात आधी. ठीक आहे, चांगले मित्र ठेवा, चांगल्या गोष्टी बोला. ठीक आहे, चांगल्या गोष्टी बघा, ह्याच्या डोक्यावर लय मोठा परिणाम. भावांनो, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं आहे, लैंगिक इच्छेमुळे माणूस शेवटी नष्ट होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही कोणतीही इच्छा दाबून ठेवू शकत नाही, कारण ते दाबून ठेवल्याने आणखीन तीव्र होते. ठीक आहे, आपण तिची ताकद दुसऱ्या कशात तरी रूपांतर करू शकतो. ठीक आहे ना भावांनो, म्हणजे कसं, जसं की आपण व्यायाम करतो, जसं की आपण काम करतो, कुठलं बी हार्डवर्क. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण स्वतःला व्यस्त ठेवू शकतो. ठीक आहे ना, जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी दिवसभर काम करतो, सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो, मला एडिटिंगला 2-3 तास लागतात. ठीक आहे, जसं की म्हणजे आपला वेळ जे आहे, जे आपल्याला योग्य गोष्टी त्यामध्ये आपण घालवला पाहिजे. ठीक आहे ना, बरोबर. जर आपली ताकद आपण वाया घालवली, ठीक आहे, पोरी मागं पाळण्यात, तर तुम्हाला संध्याकाळी त्याच गोष्टी होणार आहेत. ठीक आहे, बॉडी तर बनणार नाहीच नाही, आयुष्य बरबाद. तुम्हाला भावांनो हे समजून घ्यावं लागेल की तुम्ही ही गोष्ट दाबून ठेवू शकत नाही. ठीक आहे ना, तुम्हाला फक्त विचार आणि आपण जे इच्छा दाबून ती दाबून ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला विचार बदलायचे आणि त्या गोष्टीला योग्य दिशा द्यायची. ठीक आहे ना, म्हणजे योग्य दिशा. ठीक आहे, जी तिकडे ताकद लावते ती तिकडे लावायची नाही. जे आपल्यासाठी चांगलं आहे, जे आपलं आयुष्य बदलेल त्या गोष्टीसाठी डोकं आणि ताकद लावायची आपल्याला. ठीक आहे ना भावांनो, चांगल्या गोष्टी शिका आणि हळूहळू स्वतःमध्ये सुधार करत राहा. तुमच्यात वासना जागृत करेन असे कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बघू नका. जे तुम्हाला शांत ठेवतील असा प्रयत्न करा की असे व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे ना, जे तुम्हाला शांत ठेवतील, जे असं धडपड ज्या गोष्टी अशा फालतू काटवणार नाहीत, असे व्हिडिओ तुम्ही बघूच नका. ठीक आहे ना, तुम्ही चांगल्या गोष्टी बघा,
ठीक आहे. जसं की आपल्या कामात व्यस्त राहावा, आपल्याला जे योग्य वाटते त्या गोष्टी करा, ठीक आहे ना. जसं तर भावांनो, व्हिडिओ आपला इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, फॉलो करा. आणि सगळ्यांचं मनापासून आभार. तुम्ही सपोर्ट मला खरंच लय भारी देता. व्हिडिओ टाकलाय व्हायरल होतात आपलं, मी पण बघताय. फक्त एवढंच की लॉंग व्हिडिओसाठी मला टाईम सध्या नव्हता. हळूहळू मी ते करायला लागलो इन्क्रीज, ठीक आहे ना. हळूहळू मी कमबॅक करेन मोठ्या व्हिडिओमध्ये. पण सगळं माझ्याकडे लिहून ठेवलेलं आहे, फक्त ते सांगायचं त्यासाठी टाईम नाही, ठीक आहे. क्रिप्ट मी स्वतः लिहितोय, बिगर क्रिप्टचं मी काय करत नाही, ठीक आहे. ही सवय मी 4-5 महिन्यापासून लावलेली स्वतःला, ठीक आहे ना. तर तुम्ही ती पोस्ट बघू शकता. तर ही जी माहिती सांगितली ही ऑलरेडी मी इंस्टाग्रामला त्याची लिहून पोस्ट केलेली. कोणी बघितली असेल, कोणी नसेल बघितली, ती गोष्ट वेगळी. इंस्टाग्राम आणि फेसबुकला ऑलरेडी पोस्ट आहे, त्यातलीच माहिती मी वाचून तुम्हाला सांगितली आता, ठीक आहे. काय चुकलं असेल तर नक्कीच माफ करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.